न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर मधल्या सभेची जोरदार तयारी केलेली आहे, पण या सभेमुळे शहराची शांतता भंग होण्याचा इशारा सत्ताधाऱ्यांच्या वतीने दिला गेलेला आहे आणि त्यामुळे वज्रमूठ सभेआधीच आरोप प्रत्यारोपांचं सत्र आता सुरू असल्याचं दिसतंय। वज्रमूठ सभेवरून आरोपांचं राजकारण। सभेमुळे शांतता भंग होऊ शकते। गिरीश महाजन यांच्या इशाऱ्यानं खळबळ। दंगल झाले म्हणून त्या धर्तीवर या ठिकाणी सभा घेणं योग्य आहे का? महाजन गृहमंत्री आहेत का? परब यांचा सवाल। महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या रविवारच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे, पण या सभेवरून राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी नवी भीती व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी 2 गटात राडा झाला होता। त्यातच होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमुळे शहरातली शांतता भंग होऊ शकते असा इशारा गिरीश महाजन यांनी दिलाय। दंगल झाले म्हणून त्या धर्तीवर या ठिकाणी सभा घेणं योग्य आहे का? त्या रॅल्या निघणं योग्य आहे का? या संदर्भातले सगळे निर्णय प्रशासन, ते स्थानिक प्रशासन जे आहे ते या ठिकाणी घेईल। तसे मग आतूनही सगळ्या माहित्या, बातम्या गृह खात्याकडे येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये गृह खातं, माननीय गृहमंत्री आपले देवेंद्रजी हे सतर्क आहेत आणि मला वाटतं की तो योग्य असेल तो निर्णय ते लगेच घेतील। गिरीश महाजन यांच्या या संशयावर महाविकास आघाडीनं जोरदार निशाणा साधलाय। महाजन आणि सत्ताधाऱ्यांचा इशारा आणि संशय हा केवळ महाविकास आघाडीच्याच सभेला गर्दी होऊ नये म्हणून आहे असा आरोप अजित पवार यांनी केलाय। ती सभा महाविकास आघाडीची आहे, ती सभा मागेच ठरलेली आहे। पोलीस यंत्रणेने आता ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणून म्हणजे तिथली एकंदरीत जी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे आटोक्यामध्ये आणून वातावरण पूर्व परिस्थिती निर्माण करण्याच्या करता प्रयत्नाची शिकस्त करावी असं आमच्या पोलिसांना पण आव्हान आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांनी तर गिरीश महाजन राज्याचे गृहमंत्री आहेत का असा प्रश्न उपस्थित केलाय। गिरीश महाजन काही गृहमंत्री नाही आहेत। गृहमंत्र्यांनी याचा विचार करायचा। सभा फार अगोदरपासून जाहीर झालेली आहे, सभेची रीतसर परवानगी मागितलेली आहे आणि शहरामध्ये वातावरण खराब झालेलं आहे का केलेलं आहे याचा अजून शोध लागलेला नाही, परंतु महाविकास आघाडीकडनं कुठलंही शहरातलं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं कृत्य केलं जाणार नाही। एकंदरीतच रविवारच्या सभेआधीच महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे जोरात सुरू आहेत। यामुळे आता रविवारची सभा नेमकी कशी होते, सत्ताधाऱ्यांच्या आरोप सत्राचा रविवारच्या महासभेतून महाविकास आघाडीचे नेते कसा समाचार घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं रणशिंग फुंकलेलं आहे आणि याची सुरुवात रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेच्या माध्यमातून होणार आहे, पण या सभेआधीच संभाव्य गर्दीवरनं शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपल्याचं दिसतंय। महाविकास आघाडी वज्रमूठ आवळणार। छत्रपती संभाजीनगरात रविवारी सभा। सभेआधीच शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपली। संभाव्य गर्दीवरून आरोप प्रत्यारोपांचा सामना। महाविकास आघाडी सरकारनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सध्या एल्गार पुकारलाय। शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यभरात सभांचं आयोजन करण्यात आलंय आणि याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून रविवारी होतेय। पण या सभेच्या आधीच शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे। महाविकास आघाडीची सभा विक्रमी होऊ शकत नाही असा टोला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी लगावलाय, तर सभेला हिंदुत्ववादी लोक येणार नाहीत असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलाय। महाविकास आघाडीची सभा ही छत्रपती संभाजीनगरला होऊ राहिली म्हणून मला सांगायचं की त्याच्यानं काही आम्हाला फरक होत नाही। त्यांनी कितीही सभा घेऊन द्या, पण तुम्हाला सांगतो युतीचंच सरकार येणार आहे।
मला वाटतं शिवसेना प्रमुखाच्या विचारांना ते नेस्तनाबूत करायचं, जो काही पाप करणार आहेत ते ह्या ग्राउंडवर उद्या होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या या टीकेला महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि म्हणूनच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केल्याचा पलटवार ठाकरे गटानं केलाय. या शहराचं नाव संभाजीनगर बाळासाहेबांनी केलं. या शहराचं नाव, या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कॅबिनेटने केलेलं आहे. त्यामुळे हिंदुत्व याच्यावरती काय शिवाय काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव संभाजीनगर केलेलं आहे. मी सांगतो तुम्हाला, मी स्वतः मराठवाड्यातील सगळ्यांशी बोललो, जाऊन आलो आणि खूप लोकांची उत्सुकता आहे की यायला. आणि हे मैदान या मैदानापेक्षा 4 पटींनी त्या ठिकाणी लोक येणार. सभा उद्या त्याच्यानंतर पण काय होतं. एकंदरीतच गर्दीवरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनी सभेच्या आधीच वादाची वर्दी दिली आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटातील या सामन्याचे पडसाद सभेत उमटतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एप्रिल महिन्याचा पहिला दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा केला जातो. एकमेकांची थट्टा मस्करी केली जात असते. खासदार संजय राऊत यांच्या सोबतही थट्टा मस्करी करण्यात आली. मात्र ही मस्करी जरा गंभीर स्वरूपाची होती. नेमकं काय झालं पाहूयात हा रिपोर्ट. खासदार संजय राऊत यांना हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आलाय. 1 एप्रिल आणि धमकी हा योगायोग जुळून आल्यानं हा एप्रिल फूलचा मेसेज तर नाही ना, अशी शंका उपस्थित झाली. हिंदू विरोधी मार डालूंगा तुझे, दिल्ली में मिल तू, AK-47 से उडा दूंगा, मुसेवाला टाईप अशी धमकी मेसेज मध्ये पाठवण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर सलमान और तू फिक्स है, तयारी करके रखना असा इशाराही देण्यात आलाय. हा धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. विरोधकांना धमक्या देण्याची सत्ताधाऱ्यांकडून चेष्टा सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर हा सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला. कळवून सरकारला काही फायदा नाही, इतकं निर्ढावलेलं बरं का. गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. ते विरोधकांना एक तर तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला. संजय राऊतांना धमकीचा मेसेज आल्याची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीनं तपास करून पुण्यातून आरोपी राहुल तळेकरला ताब्यात घेतलाय. तळेकर हा तळीराम असल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांना मेसेज पाठवताना तळेकर हा दारूच्या नशेत होता अशीही माहिती समोर येते. पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे. प्राथमिक रिपोर्ट असे आहेत की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे. तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत. त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल. मद्यपी राहुल तळेकर यानं एप्रिल फूल करण्यासाठी संजय राऊतांना हा मेसेज टाकला होता का हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र 1 एप्रिलच्या मुहूर्तावर पाठवण्यात आलेला हा मेसेज सुरुवातीला खळबळ आणि नंतर मनोरंजन करणारा ठरला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कालीचरण महाराज पुन्हा बरळले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांनी गांधींच्या बाबत जे केलं ते अगदी योग्य होतं असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फुटलंय. कालीचरण महाराज पुन्हा बरळला. कालीचरणच्या तोंडी गोडसेचे गोडवे. गांधी हत्येचं कालीचरणकडून समर्थन. नेहमीच बेताल वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेणारा कालीचरण महाराजानं आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येचं कालीचरणनं समर्थन केलंय.
नथुराम गोडसे नसता तर देशाचा नाश झाला असता, अशी मुक्ताफळही त्यानं उधळली आहे. वाचन जितकं तुम्ही वाचाल नाथुराम गोडसेंना, तुम्ही नाथुराम गोडसेंचे भक्त व्हाल, गांधीचे विरोधक व्हाल. नाथुराम गोडसेंनी केलं ते योग्यच केलं. बिलकुल योग्य केलं. बिलकुल योग्य केलं. महात्मा नाथुराम गोडसेंना कोटी कोटी नमस्कार आहे. ते नसते तर भारताचा नाश झाला असता. कालीचरणच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह कोण बोलणार? कालीचरण? त्याची लायकी काय, त्याचं शिक्षण काय? आणि जो म्हणजे ह्या देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याला जर तो म्हणत असेल की म्हणजे तो महात्मा आहे, तर मग कालीचरणच्या बुद्धीलाच प्रणाम केला पाहिजे. यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरणला जेलवारी घडली आहे. घडलेल्या जेलवारीपासून कालीचरण महाराजानं कोणताही बोध घेतलेला नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. नाशिकहून लक्ष्मण खाटोळसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमीला संयोगिता राजेंना वैदिक पद्धतीनं मंत्रोच्चार करण्यास नकार दिला गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातलं धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खळबळ माजली आणि याच घटनेनंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड काळाराम मंदिरातही पोहोचले. त्यामुळे आता संयोगिता राजेंच्या अपमान प्रकरणावरनं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. संयोगिता राजे अवमान प्रकरण तापलं. वैदिक मंत्रोच्चारास नकार दिल्यानं वाद. काळाराम मंदिराचे महंत पुन्हा वादात. जितेंद्र आव्हाडही पोचले काळाराम मंदिरात. छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे यांच्या पोस्टनं मागच्या 2 दिवसांपासून राज्यातलं राजकारण ढवळून निघतंय. शाहू महाराज यांच्याविषयी वेदोक्त प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर त्यांच्या वंशज असलेल्या संयोगिता राजे छत्रपतींना वैदिक पद्धतीनं मंत्रोच्चार करण्यास नकार मिळाल्यानं खळबळ उडाली. या घटनेचा निषेध करत शनिवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काळाराम मंदिर गाठलं. हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश केला. मनापासून प्रार्थना केली प्रभू रामचंद्रच्या चरणी की समाजामध्ये वाढत चाललेला द्वेष, समाजामध्ये वाढत चाललेला जातीय कटुता आणि भेदभाव हे नष्ट करा. धर्मानुसार जर वर्णव्यवस्था निर्माण होत असेल तर ती धर्माला घातक आहे. कधीतरी एक वेळ महादेशात अशी येऊ द्या, या महाराष्ट्रात, या हिंदू धर्मात, या हिंदुस्थानात अशी येऊ द्या की वर्णच नाहीत. खरं तर वाद चिघळल्याचं पाहून काळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास पुजारी यांनी शुक्रवारीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संयोगिता राजे छत्रपती यांचा गैरसमज झाल्याचं सांगत सारवासारव केली. पण शनिवारी जितेंद्र आव्हाड यांनी थेट नाशिक गाठलं आणि मंदिरातील जाती व्यवस्था संपवण्याचं आवाहन केलं. हे वाद वाढवून महाराष्ट्र अस्थिर करू नका. महाराष्ट्रामध्ये वर्णव्यवस्था आहे आणि सनातन धर्म आला तर अजूनही वर्णव्यवस्था मजबूत होईल असं समाजाला तुम्ही सांगता आहात. तो सनातन धर्मही नको, तो वर्णव्यवस्थाही नको. आमचा हिंदू धर्म आहे, आम्ही धर्माभिमानी हिंदू आहोत, आम्हाला तसंच राहू द्या. हे जे काय तुमचं पुराणोक्त वेदोक्त हे बंद करा. सगळ्यांना वेदोक्त मंत्र लागू करा, वादच राहणार नाही. संयोगिता राजे यांच्या पोस्टनं पुन्हा एकदा पुराणोक्त आणि वैदिक पद्धतीच्या पूजेवरून खल सुरू झालाय. त्यात आता जितेंद्र आव्हाड यांनी संविधान हाती घेऊन आंदोलन केल्यानं यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. मराठा आरक्षणाचा तिढा अजून सुटलेला नाही. मात्र या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्याची माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. तर या मुद्द्यावरनं ओबीसी नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणबी समाजाचे सर्व प्रमाणपत्र वितरित करण्याच्या सूचना माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी दिलेल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळेला आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली। जालना जिल्ह्यात रास्ता रोको आणि आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणला जातोय। त्यामुळे अर्जुन खोतकरांनी आंदोलकांची भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी मराठा समाजाविषयीची मोठी माहिती आंदोलकांना दिली आहे। शिंदे सरकारने निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय घेऊन मी आता वडी काढायला चाललेलो आहे आणि तातडीनं ज्या काही सुप्रीम कोर्टाचे SC-BCचं सोडून सर्व आरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या मागण्या होत्या मराठा समाजाच्या, त्या माननीय शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सोडवलेल्या आहेत। राज्य सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं। मात्र 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारचा निर्णय रद्द केला। मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याचं सांगत अवैध ठरवण्यात आलं। 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं एकमताने हा निर्णय दिला होता। गायकवाड समितीचा अहवाल फेटाळून लावण्यात आलेला होता। मराठा समाजानं शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षणाची मागणी केली होती। ओबीसींचा कोटा वाढवून मराठा जातीचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली। त्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी झाली। आरक्षणाचा तिढा सुटलेला नसतानाच कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात एकच गदारोळ झाला। कुणबी व मराठा या एकच जाती नाहीत, तर त्या गायकवाड आयोगाने जे काही सर्वेक्षण केलं, जी काही आकडेवारी गोळा केली, त्या आकडेवारीवरून आणि त्या माहितीवरून सुप्रीम कोर्टाने एक निष्कर्ष काढला आणि तो निष्कर्ष म्हणजे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही। 2014च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळच्या आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली होती। मात्र त्यानंतर मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली। नंतरच्या काळात आरक्षण आणि सुरू झालेली कोर्टातली लढाई अजूनही संपलेली नाही। त्यातच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा काल उद्घाटन सोहळा पार पडला आणि आज याच सेंटरमध्ये इंडिया इन फॅशन हा कार्यक्रम होतोय। कॉस्ट्यूम एक्सपर्ट हमीश बोल्स, अनेक जागतिक पुरस्कार विजेते पॅट्रिक किन्मोन्थ, ऋषद श्रॉफ यांनी तयार केलेल्या कॉस्ट्यूम्सचं प्रदर्शन आज नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पाहायला मिळतंय। 18व्या शतकातील ड्रेसेस सुद्धा यावेळेला पाहायला मिळणार आहेत। प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड्स शनेल आणि डिओरचे ड्रेसेस सुद्धा यावेळेला डिस्प्ले केले जात आहेत। जगभरातील अनेक वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आलेले भारतीय पोशाख आज एकत्रित पाहायला मिळत आहेत आणि या कार्यक्रमासाठी बॉलिवूडसह हॉलिवूडचेही अनेक कलाकार आणि मॉडेल्स उपस्थित आहेत। दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत। खासदार संजय राऊतांना जीवे मारण्याच्या धमकीवरून राजकारण सुरू झालेलं आहे। विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांना टार्गेट केलंय, तर फडणवीसांना विरोधकांवर खोचक टोला लगावण्याची एक चांगली संधीच मिळाली आहे। मला वाटतं गृह मंत्रालयाने जर झेपत नसेल तर राजीनामा द्यावा। मी त्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे। खासदार संजय राऊतांच्या धमकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्री म्हणून फडणवीसांच्या कार्यक्षमतेवरच सवाल उपस्थित केलाय। तसंच संजय राऊतांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। संजय राऊत साहेब हे महाराष्ट्राच्या देशाचे एक मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल हे बोललं जातं हे दुर्दैवीच आहे आणि गृह मंत्रालयाने आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मला वाटतं गृह मंत्रालयाने जर झेपत नसेल तर राजीनामा द्यावा। संजय राऊतांच्या धमकी प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे, तर खासदार सुप्रिया सुळेंनीही फडणवीसांवर निशाणा साधला। तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, त्यावर फडणवीसांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली। मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातनं असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल,
पण मी त्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिलाय आणि जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. खासदार संजय राऊतांना कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण मात्र नक्कीच तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानं पुणे लोकसभेसाठी निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा विसर्जित होण्यास अद्याप 1 वर्षाहून अधिकचा कालावधी असल्यामुळे निवडणूक घ्यावी लागणार आहे. आता निवडणूक होणार म्हटल्यावर उमेदवाराविषयी चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन 2 दिवस सुद्धा झाले नाहीत, तोच त्यांच्या रिक्त झालेल्या खासदारकीसाठी राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. काँग्रेस पाठोपाठ आता भाजपमधील स्थानिक नेत्यांना खासदारकीचे वेध लागले आहेत. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असा उल्लेख करणारं होर्डिंग झळकलं आणि त्यामुळेच मुळीक यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तर विरोधकांच्या टीकेनंतर ते होर्डिंग हटवण्यात आलं. दरम्यान मुळीक यांनी या प्रकरणी हात झटकलेत. कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा आरोप मुळीक यांनी केलाय. विरोधक या विषयामध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राजकारण करत आहेत. ज्याने तो बॅनर लावलाय तो व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नाहीये आणि मी एकही बॅनर कोणाला लावायला सांगितला नाहीये. ज्यांनी लावलेत बॅनर त्यांना काढायला सांगितलेत. गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे इथे लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. पण या पार्श्वभूमीवर भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्यावरून आता अजित पवार यांनी वडेट्टीवारांना खडे बोल सुनावलेत. आपल्यामध्ये जरा माणुसकी राहू द्या. एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही. एकदा ह्या सगळ्या गोष्टीचं साधारण आपल्यात पद्धत आहे. 13-14 दिवस आपण दुःखवटा त्या ठिकाणी पाळतो आणि सगळ्यांनीच त्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. आमच्याही लोकांनी ठेवलं पाहिजे, विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी पक्षाच्याही लोकांनी ठेवावं अशी आमची अपेक्षा आहे. पुणे लोकसभा मतदारसंघावर नजर टाकली तर या मतदारसंघावर आजपर्यंत सर्वाधिक काळ काँग्रेसचा दबदबा राहिलाय. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी 1980 ते 1989 असं सलग 3 टर्म या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1991 मध्ये अण्णा जोशी यांच्या रूपानं पहिल्यांदा भाजपला या मतदारसंघात यश मिळालं. मात्र पुन्हा एकदा कलमाडी यांनी तो मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. 2014 पासून मात्र या मतदारसंघावर भाजपचा ताबा आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात नवीन खासदार असणार कोण याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मुंबई उच्च न्यायालयाने नवीन वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिलेली आहे. आमदार निधी वाटपामध्ये सरकारकडून भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टानं स्थगिती दिली. आमदार निधीला हायकोर्टाचा ब्रेक. आमदार निधी वाटपाची झाडाझडती. आमदार निधी वाटपात भेदभाव. विधिमंडळ अधिवेशनामध्ये आमदार निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद रंगलाय. आमदार निधी वाटपात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना त्यांच्या राजकीय पक्षांच्या आधारे भेदभाव न करता MLD अर्थात महाराष्ट्र स्थानिक विकास निधीचं समान वाटप करण्यात यावं अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. निधी वाटपात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. राज्य सरकार आणि महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणानं
2022-23 या वर्षासाठी झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या पुनर्वसन योजनेसाठी 11,420.44 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. मात्र हा निधी प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी या सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आलेला आहे. आपल्या मतदारसंघात अनेक झोपडपट्ट्या असून तिथेही पायाभूत नागरी सुविधांची गरज आहे. मात्र त्यासाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलाय. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं नव्या आर्थिक वर्षातील आमदार निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. हायकोर्टाने या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतलंय. आणखीन येत्या आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही निधी वाटप करायला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत सरत्या आर्थिक वर्षामध्ये कोणाला किती निधी वाटप केला याचा कोर्टाला अहवाल सादर करत नाही तोपर्यंत कोणताही निधी वाटप करता येणार नाही, हे हायकोर्टानं स्पष्ट केलंय. तसं पाहिलं तर एक प्रकारे हा शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का मानला जातो. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्या आमदाराला किती निधी दिला, कोणाच्या खात्यात किती आमदार निधी जमा झाला याचा तपशील सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं सरकारला दिलेत. तसंच पुढील आदेशापर्यंत आमदारांच्या निधी वाटपाला ब्रेक लावलाय. हायकोर्टानं आमदार निधीच्या वाटपावर सरसकट स्थगिती लावली आहे. त्यामुळे शिंदे सरकारला हा मोठा झटका मानला जातोय. मात्र या याचिकेमुळे आमदार निधी वाटपातील राजकारण जनतेसमोर येणार आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नाशिक पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे काँग्रेसपासून दुरावलेत. अशातच त्यांनी रामनवमीच्या दिवशी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सत्यजित तांबेंची पुढील वाटचाल भाजपच्या दिशेनं सुरू झाली नाही ना, अशा चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सत्यजित तांबे एकाच वेळी संगमनेरच्या राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. तसंच दर्शनानंतर दोघेही मिरवणुकीत एकत्रितपणे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तांबे यांच्या खांद्यावर भगवी शाल पाहायला मिळाली. त्यामुळे आगामी काळात सत्यजित तांबे भाजपचं कमळ हाती तर घेणार नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. आणि त्याचं कारणही तसंच आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बरंच राजकारण झालं. सत्यजित तांबे यांनी ऐन वेळेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते जिंकले सुद्धा. काँग्रेसनं सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केलं. तेव्हापासूनच तांबे काँग्रेसपासून दुरावल्याचं पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेस पक्षांतर्गत कुरघोडीचं राजकारण झालं आणि सत्यजित तांबे यांनी योग्य वेळी उत्तर देणार असल्याचं यापूर्वीच सांगितलंय. 2030 साली आमच्या परिवाराला काँग्रेस पक्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहे. माझे आजोबा पणजोबा त्यांच्यापासून काँग्रेस पक्षाचं, आमच्या रक्तात काँग्रेस पक्ष आहे, आमच्या श्वासात काँग्रेस पक्ष आहे. परंतु पक्षांनी अशी भूमिका घेत असताना दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं असतं. ते दुर्दैवाने झालं नाही. योग्य वेळी आम्ही याला उत्तर देऊ. विशेष म्हणजे पदवीधर निवडणुकीत भाजपनं सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे निवडणुकीनंतर सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. तसंच तांबे यांना भाजपात ओढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पक्षाचे नेते सुद्धा प्रयत्नशील आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानेच ते निवडून आलेले आहेत. त्यात काही संदेह नाही आहे. त्यामुळे आता शेवटी निर्णय त्यांनी करायचा आहे, पण मला वाटतं ते योग्य निर्णय करतील. संगमनेर हा सत्यजित तांबे यांचे मामा आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा मतदारसंघ. तसंच थोरात आणि विखे यांचं राजकीय वैर अहमदनगर जिल्ह्याला परिचित आहे. त्यामुळे सत्यजित तांबे आणि राधाकृष्ण विखे यांच्या रामनवमीच्या मिरवणुकीतल्या एकत्रित हजेरीनं राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली नसती तरच नवल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. फुकट्यांची आता काही खैर नाही. विना परवाना जाहिरात करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोल्हापुरामध्ये अनेकांचं धाबं दणाणलंय. मात्र राजकीय पक्षांकडून या सगळ्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या सगळ्यावर जाहिरातबाजी केली जाते आहे आणि जाहिरातबाजी विरोधात पालिका कधी कारवाई करणार असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय.
शहरभर सर्वत्र वेगवेगळ्या जाहिराती चिकटवण्यात आल्या आहेत. शेअर मार्केट क्लासेस, फ्लॅट प्लॉट भाड्याने देणं, नोकरीची सुवर्णसंधी, डान्स स्पर्धा, वजन कमी करा, वजन वाढवा, या आणि अशा शेकडो प्रकारच्या जाहिराती शहरभर चिकटवण्यात आल्या आहेत. फुकट ते पौष्टिक या न्यायानं शहरभर दिसेल तिथे जाहिरातींची पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पण यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे. आता अशा जाहिरातींवर देण्यात आलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. स्वच्छ सर्वेक्षण असेल किंवा काही भिंती रंगवून त्या ठिकाणी प्रबोधनात्मक आपण प्रसिद्ध केलेली आहेत माहिती सगळी. अशा ठिकाणी तसेच इतर लाईटची डेपी असतील, वृक्ष असतील, अशा ठिकाणी नागरिकांच्याकडून किंवा काही लोकांच्याकडून जाहिराती विनापरवाना चिकटवणे, झाडाला खिळे मारून चिकटवणे असे प्रकार वाढत चाललेले आहेत. यासाठी महापालिकेनं आता कडक भूमिका घेतलेली आहे. महानगरपालिकेनं कारवाईला सुरुवात केल्यानं फुकटात जाहिरात करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी त्यांच्या जाहिराती रात्रीतून काढून टाकल्या. महापालिकेच्या पथकाचा धसकाच या फुकट्यांनी घेतलाय. आता आम्ही स्वतंत्र पथक नेमलेलं आहे यासाठी, आणि शहरात सर्व ठिकाणी अशा पद्धतीनं जे काही होत असेल तर अशा ठिकाणी आम्ही कडक कारवाई करून सर्वांच्यावर मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत सर्वांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत, असं कोल्हापूर महापालिकेने याबाबत कडक भूमिका घेतलेली आहे. आणि माननीय प्रशासक महोदय यांनी याबाबत कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. पालिकेच्या कठोर कारवाईमुळे शहराचं सौंदर्य वाढायला निश्चित मदत होईल. मात्र महापालिकेनं फुकट्या जाहिरातबाजांवरच्या कारवाईचा रेटा कायम ठेवणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे. तुरुंगातून बाहेर येता सिद्धूंनी केंद्र सरकारवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची शनिवारी दुपारी तुरुंगातून सुटका झाली. विशेष म्हणजे शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलंय. रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सिद्धू यांना 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 20 मे रोजी सिद्धू यांनी पटियाला कोर्टात आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत सिद्धूंनी 11 महिन्यांची शिक्षा भोगली आहे. या काळात त्यांच्या चांगल्या वर्तनामुळे शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर पडताच सिद्धूंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जब भी तानाशाही इस देश में आई, एक क्रांति आई, और आज मैं छाती ठोक के कहता हूं कि उस क्रांति का नाम है राहुल गांधी, और वो इस सरकार की जड़ें हिला गई. अंमली पदार्थांची तस्करी अथवा गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणारे गुन्हेगार वगळता इतर सगळ्या प्रकरणातील कैद्यांना कारागृहातील वर्तनाच्या आधारावर महिन्यातून 4 ते 5 दिवसांची सूट दिली जाते. याशिवाय काही सरकारी सुट्यांचाही कैद्यांना लाभ मिळतो. मात्र शिक्षेच्या काळात सिद्धू यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांना कर्करोग असल्याचं नुकतंच निदान झालंय. नवज्योत कौर यांनी पंजाबमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलंय. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांनी नवज्योत सिद्धू यांना एक भावूक पत्र लिहित आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. आता नवज्योत सिंह सिद्धू तुरुंगाबाहेर आले असून त्यांनी तुरुंगाबाहेर पडताच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. बीड मधली परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला अवकाळी पाऊस आणि गारा पडल्याचा मोठा फटका बसलाय. त्याचं हातातोंडाशी आलेलं पीकच गेलंय. कारण टरबूजाचा कलर बदलला, त्याला गारांचा फटका बसलाय. त्यामुळे मार्केटमध्ये भावही मिळेना झालेत. शेतातलं टरबूजाचं पीक हातचं गेलंय. अवकाळी पाऊस आणि गारांमुळे टरबूजाचा रंगच बदलला. टरबूजाला खड्डेही पडलेत. टरबूज गुरांना टाकावी लागतायत.
बीड शहराच्या लगत असणाऱ्या वासनवाडी इथले शेतकरी किशोर भास्कर गिराम यांच्या शेतातलं हे चित्र. 2 एकर शेतात किशोर यांनी टरबूज लावलं. त्याकरता त्यांना 1 लाख रुपयांचा खर्च आला. पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टरबूजांना डाग पडून रंगच बदलला. त्यामुळे आता ती कवडी मोल बनली आहेत. एकदम चांगलं पीक आलं होतं, पण आता 8 दिवसापूर्वी जी झालेली गारपीट आहे त्या गारपिटीमुळं हे टरबूज पूर्ण नुसतं नाबूद झालं. टरबूजाला गाराचा मार लागल्यामुळं टरबूज पूर्ण सडायला लागली आहेत आणि सडल्या आणि जे ठिगळं पडलेली जी टरबूज आहेत तर ते मार्केटमध्ये त्याला कोण घेत नाही. त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. गिराम दाम्पत्यानं टरबूज तर शेताच्या बांधावर गुरांना खाऊ घातलाय. याशिवाय मिरचीची लागवड सुद्धा केली होती. ते पीक सुद्धा हातचं गेलं. आता मायबाप सरकारनं काही मदत करावी अशी या कुटुंबाची अपेक्षा आहे. एक फाट्याची फाटे तुटून गेलेत. असं 1 रुपया सुद्धा हाती लागायचं हे नाही राहिलं. ह्याच्यात काहीतरी सरकारनं काही ना काहीतरी करावं शेतकऱ्यासाठी. काहीच राहिलं नाही. सारे पांढरे डाग पडले, त्याला धब्बे झाले. कुणी मार्केटला घेतलं नाही ते माल. त्याच्यामुळे आम्ही ते बांधावर काही फेकले, काही नाही आणि आम्हाला जनावराला चारावं लागायला लागली. बीड जिल्ह्यात कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. पेरणीच्या दरम्यान पाऊस पडला नाही म्हणून दुबार पेरणी करावी लागली. आणि आता पीक हाताशी आलं असताना गारपिटीनं शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलं. बळीराजाच्या या परिस्थितीचा सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशीच अपेक्षा आहे. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमधल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा काल उद्घाटन सोहळा पार पडला. आज याच सेंटरमध्ये इंडिया इन फॅशन हा कार्यक्रम होतोय. कॉस्ट्यूम एक्सपर्ट हमीश बोल्स, अनेक जागतिक पुरस्कार विजेते पॅट्रिक किमोन्था, रुद्र श्रॉफ यांनी तयार केलेल्या कॉस्ट्युमचं प्रदर्शन आज नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पाहायला मिळत आहे. 18व्या शतकातील ड्रेसेसही यावेळी पाहायला मिळणार आहेत. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड्स शनल आणि डिओरचे ड्रेसेस सुद्धा यावेळी डिस्प्ले केले जाणार आहेत. जगभरातील अनेक वस्तू संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आलेले भारतीय पोशाख आज एकत्रितपणे पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडसह हॉलिवूडचेही अनेक कलाकार आणि मॉडेल्स उपस्थित आहेत. या सगळ्यासह न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबतोय.